महाराष्ट्रात सहकार चळवळ रुजवण्या आणि वाढवण्यात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांची जन्मशताब्दी आणि आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष एकत्रितपणे साजरं होणं हा दुग्ध शर्करा योग आहे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष संपूर्ण जगभर साजरं होत असताना जगभरातील सहकार चळवळीला दिशा देणारी अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आपल्या देशात घडली आहे. सहकारी संस्था स्थापनेच्या अधिकाराला घटनेतच मूलभूत अधिकाराचा दर्जा देणारी 97वी घटनादुरुस्ती अलीकडेच मंजूर करण्यात आली आहे. सहकाराच्या क्षेत्रातील हा आजवरचा सर्वांत क्रांतिकारी निर्णय म्हणता येईल. केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय शरद पवार साहेबांची दूरदृष्टी आणि त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच 97वी घटनादुरुस्ती केंद्रात मंजूर होऊ शकली. सहकारी संस्था स्थापनेच्या अधिकाराला आता घटनेतच मूलभूत अधिकाराचा दर्जा मिळाल्यामुळे राज्यातील सहकार कायद्यातही अनेक बदल आणि सुधारणा करणं आवश्यक झालं असून त्या संदर्भातील कार्यवाही राज्य शासनानं सुरूही केली आहे. परिच्छेद सहकार चळवळीचा उदय पाश्चिमात्य देशांमध्ये झाला आणि सुमारे 100 वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी भारतात सहकाराचा पाया घातला असं सांगितलं जातं. असं असलं तरी आपल्या देशात आणि महाराष्ट्रातही सहकाराची संकल्पना प्राचीन काळापासूनच चांगली रुजलेली होती. त्यामुळे भारतातील सहकार चळवळीला 100 वर्षांचा नव्हे तर हजारो वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आपल्याकडे ग्रामीण भागात पूर्वापार चालत आलेली सहकारी तत्वावरील शेतीची पद्धत, बलुतेदार पद्धती किंवा वस्तूंच्या देवाणघेवाणीतून होणारी व्यवहाराची पद्धत यामुळे आपल्या देशातल्या सहकार चळवळीचं आणि या चळवळीच्या यशाचं मूळ दडलेलं आहे. आज आपल्या देशातली सहकार चळवळ ही जगातली सर्वात मोठी लोकचळवळ असून देशातल्या सहकार चळवळीत महाराष्ट्र सर्वांत आघाडीवर आहे. आपल्या राज्यात असं एकही गाव नसेल ज्या ठिकाणी सहकार चळवळ पोहोचली नाही. आपल्या देशात सहकारी कायदा 1904 मध्ये पहिल्यांदा अस्तित्वात आला आणि त्यानंतर सहकार चळवळीच्या शिस्तबद्ध वाढीस सुरुवात झाली. सहकार चळवळ ही देशातल्या अर्थकारण आणि समाजकारणाचं अविभाज्य अंग बनली. संपूर्ण महाराष्ट्र सहकाराच्या जाळ्यानं विणला गेला. सहकारी पतसंस्था, बँका, साखर कारखाने, सूतगिरण्या, खरेदी विक्री संघ, पणन संस्था, उत्पादन संघ, उपसा, जलसिंचन योजना, पाणी पुरवठा, वाहतूक, सहकारी गृहनिर्माण संस्था अशा विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून राज्यातील कोट्यावधी नागरिक या सहकार चळवळीशी जोडले गेले. समाजातील सर्वच घटकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात आमूलाग्र बदल घडवण्याचं काम सहकार चळवळीनं केलं. परिच्छेद शेतकऱ्यांना अल्पदरानं पीक कर्ज, साखर कारखाने तसंच सूतगिरण्यांना निधी उपलब्ध करून देणं, उद्योग व्यवसायांसाठी आर्थिक मदत करणं अशी अनेक कार्य आज सहकार चळवळीचा कणा असलेल्या सहकारी बँका आणि पतसंस्थांच्या माध्यमातून होत आहेत. स्टॉप.